आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। दिल्लीत शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर। पत्रकार निलेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दोन्ही नेते मंचावर एकमेकांच्या बाजूला बसलेले दिसले। राऊतांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर आज पहिल्यांदाच एका मंचावर पवारांनी शिंदेंचा सत्कार केल्यानंतर राऊतांनी केली होती टीका। निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाला पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि राज्यांचे प्रभारी जबाबदार असतील। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा इशारा। तीनही राज्यांमध्ये लागोपाठ दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसकडून राज्यांमध्ये संघटनात्मक बदल सुरू। सरकार हिंदुत्ववादी हिंदू बांधवांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, मंत्री नितेश राणे यांचा इशारा। हिंदू धर्माचे मालक आम्हीच असं काहींना वाटतं। आम्ही कुठल्याही पक्षात असलो तरी हिंदू धर्म सोडला नाही। केंद्रात आणि राज्यात सरकार असताना हिंदू आक्रोश मोर्चे काढावे लागतात। भास्कर जाधव यांची भाजप नेत्यांवर टीका। कमाल खानला जोड्यानं हाणलं पाहिजे। छत्रपती संभाजीराजेंबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी चौकशी सुरू, योग्य कारवाई करू, मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। मुंबईत राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे विभागीय अध्यक्ष आणि शाखाध्यक्षांची बैठक संपन्न। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीत रणनीती। जनता दरबारात पालघरमधील टायर कंपनी विरोधात गणेश नाईक आक्रमक। स्थानिकांच्या तक्रारीनंतर पालकमंत्री गणेश नाईक आक्रमक। लवकरच कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलीस अधीक्षकांना खडसावलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी हा विषय गांभीर्याने घेतलाय। तुळजापूरसारख्या देवस्थानी ड्रग्जचा व्यापार होत असेल तर नेस्तनाबूत करा, सरनाईकांचे निर्देश। नाशिकमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीत बदल होण्याची शक्यता। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तरुणांना संधी देण्याची शक्यता। शहर जिल्हाध्यक्षपदासाठी आकाश छाजेड प्रबळ दावेदार।